4:30-5 वाजल्यापासून इकडे आम्ही आलो होतो. पण आधी सुरुवातीला वाटलं की कुठेतरी कंटाळा येईल वगैरे, पण तसं होणार नाही याची खात्री मी माझ्या फॅमिलीवाल्यांना दिली होती. कारण याच्या मागचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. 7 वर्षांपूर्वी 2018मध्ये या शाळेमध्ये मी एका ॲन्युअल डेसाठी सेम ठिकाणी इकडे चीफ गेस्ट म्हणून आलो होतो. आणि तो ॲन्युअल डे जेव्हा मी पाहिला त्यावेळेला मी तिकडे प्रॉमिस केलं होतं सगळ्यांसमोर की माझा मुलगा जेव्हा होईल, मुलगा मुलगी, तो याच शाळेमध्ये ॲडमिशन घेईल. आणि हे त्याचं प्रूफ आहे. जे मी वचन दिलं होतं ते सत्यात उतरवलं सुद्धा. आणि हा आता या शाळेमध्ये ज्युनियर KG आता पासआउट झाली त्याची. आणि खूप छान मॅनेज केलं होतं शाळेने पूर्ण प्रोग्राम जो होता ॲन्युअल डे. त्यामुळे खूप मजा आली सगळ्यांना आणि चांगला संदेश एक लोकांपर्यंत पोचवला गेला. थँक्यू. आता मी ज्या फील्डमध्ये काम करतो ती म्हणजे ॲक्टिंग म्हणा किंवा माझं मास मीडिया ह्या फील्डमध्ये मी कामाला आहे. तर बऱ्याच पेरेंट्स लोकांना वाटतं की फक्त शिकणं, इंजिनियर होणं किंवा डॉक्टर होणं हेच म्हणजे सक्सेस आहे. पण तसं नाही आहे. इकडे मुलं जे परफॉर्म करत आहेत, डान्स करत आहेत, ॲक्टिंग करत आहेत, हे सुद्धा एक प्रकारचं टॅलेंट आहे. आणि ते टॅलेंट जोपासलं जाणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. एक संदेश दिला गेला होता आपल्या जे गेस्ट ऑफ ऑनर आले होते त्यांनी, की इंजिनियर आणि डॉक्टर होणं हेच सक्सेस नाही आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुमचं मूल काम करते किंवा त्याचं जे टॅलेंट आहे त्याच्यात त्याला डॉक्टरी मिळवणं हे जास्ती महत्त्वाचं आहे.